आता गुढीपाडव्याच्या दिवशी रोडगे बनवतात आणि आमच्या गावात सकाळीच लोकांच्या घरी रोडगे बनवतात आणि आमच्या घरी हमेशा संध्याकाळीच बनवतात. तर मस्त आईनं रोडगे बनवून ठेवले होते आणि जगरं पेटून दिलं, रोडगे आणले आणि मस्त जगऱ्यावर ठेवले. तर मग आता शक्याली आले कोणतरी पाहिजे आणि एवढी आस लागते ना उन्हाळ्याचे रोडगे म्हटले की शक्याली आणि आमची आईच रोडगे करते. तर मग आईले मलाच मदत करावी लागते, कारण का माल्याशिवाय आईचं तर काही पान हालत नाही, आईच्याशिवाय मालही पान हालत नाही. मग काय बसले मी बी रोडगे शेकायले आणि एवढे चटके लागत होते ना ते रोडगे उलथ्याले का लय, आणि वरून जवळ जावाजवळ बसलं तर मग तर झालं सारं कामच ढिल्लं पडलं. तर मग मस्त असे रोडगे शेकायला लागलो आम्ही दोघी मायले की, मस्त असे रोडगे शेकून घेतले. आता हे सगळे राखीनं भरले होते, म्हणजे सगळे राखीनं पांढरे भग झाले होते. तर मग मस्त अशी गोणी घेतली म्हणजे पोतं, आणि त्या पोत्यात सगळे रोडगे भरले ना. आता मस्तपैकी रोडगे साफ करायचे होते. एक एकच मी लोटून दिला आईच्या जवळ. मी आता काही पोत्यात टाकलं नाही, कारण लय गरम असतात, लय चटके लागतात. मग आईनंच ते पोत्यात भरले आणि मग आता आईनं पोत्यात भरल्यावर मी आली साफ करायला. आणि हे असे साफ करतात रोडगे आणि सगळ्या धुळल्या त्याचा रोडग्याचा चालला जाते. मग मस्त असे हलवडवलो केले आम्ही दोघी मायलेकीनं पोत्यात टाकून, आणि सगळी अशी राख निघून गेली रोडग्याची. म्हणलं घे बाबा, मला तर ठसकाच बसला होता, पण खायला एक नंबर लागतात रोडगे आणि तुरीची डाळ. आणि आमच्या इकडे गुढीपाडव्याला रोडगेच बनवतात जेवणासाठी. तुमच्या इकडे काय बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्त असे आहे ना रोडगे गोणीतून काढले साफसूफ करून एकदम चकाचक, आणि मी घरात नेऊन ठेवले मस्तपैकी. आणि चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असताना